नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। घरोघरी बाप्पाचं आगमन झालं आहे आणि आज आपण त्याच्याच आवडीचे असे उकडीचे मोदक बनवणार आहोत। हे मोदक कसे बनवायचे चला पाहूया। एका नॉनस्टिक कढाईमध्ये मी 1 टीस्पून इतकं तूप घेतलेलं आहे। जास्त तूप घ्यायची गरज नाही आहे, अगदी थोड्याशा तुपात आपण हे सारण बनवणार आहोत। त्यात मी 1 वाटी गूळ घेतलाय। आपण असं थोडं मऊ करून घ्यायचं आहे, मेल्ट करून घ्यायचं आहे गूळ। मस्त साधारण मेल्ट झालं की त्यामध्ये आपण 1 अख्खा किसलेला नारळ घालणार आहोत। व्यवस्थितपणे हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। गूळ व्यवस्थित लागलं तर तुमचा मोदक जो आहे एकदमच ज्युसी होतो आणि खायला तेवढाच अप्रतिम लागतो। इथे ऑलमोस्ट आपलं सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। खूपच छान असं ज्युसी सारण आपलं रेडी झालेलं आहे। त्यात आपण आता वेलची पूड टाकणार आहोत। माझ्याकडे वेलची पूड रेडीली अवेलेबल नव्हती म्हणून मी ही घरीच बनवलेली आहे। थोडीशी वेलची मी तव्यावर थोडी गरम करून घेतलेली आहे। आणि मिक्सरमध्ये साखरेसोबत ही मी वाटून ठेवणार आहे। ही पूड मी बनवून ठेवते आणि ही पुढे पण आपण काही गोड पदार्थ बनवले तर उपयोगाला येते। तुम्ही पण अशी वेलची पूड बनवून ठेवू शकता। तर ह्या सारणात आपण 2 टीस्पून इतकी वेलची पावडर टाकणार आहोत आणि व्यवस्थित ती आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊयात। आता आपल्याला बनवायचे पीठ। तर 1 वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे। हे प्रमाण तसंच राहू द्या। 1 वाटी पाण्यासाठी आपण 1 वाटी तांदळाचं पीठ वापरणार आहोत। त्याआधी मी ह्या पिठात 1 टीस्पून तूप टाकणार आहे। ह्यानी खूपच छान सुवास येतो आपल्या डोसाठी। आणि 1-अर्धा टीस्पूनपर्यंत मीठ टाकून घ्यायचं ह्यामध्ये। उकळी आल्यानंतर ह्यात आपण 1 वाटी तांदळाचं पीठ टाकणार आहोत। थोडंसं हलकंच ते ढवळून घ्यायचं आणि लगेच त्याच्यावर आपण गॅस ऑफ करून झाकण ठेवून त्याला थोडं रेस्ट करू द्यायचं। तोपर्यंत मी माझ्या गॅलरीमध्ये छोटासा बगीचा आहे, त्यात मी हळदीची पानं लावली आहेत, ती घेतली आहेत। आता आपलं सारण रेडी आहे। आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर एकदा व्यवस्थितपणे ते पुन्हा एकदा आपण मळून घेऊया। हे खूप स्मूथ आपल्याला लागेल। व्यवस्थितपणे त्याचे गोळे घेतल्यानंतर आपण आता त्याची पारी वळणार आहोत। आपण लाटणार नाही आहोत, ही हातानेच वळणार आहोत। थोड्या सुक्या तांदळाच्या पिठात हा जो गोळा आहे तो बुडवायचा आणि अशा प्रकारे ही पारी वळून घ्यायची।
एकदम पातळ नाही बनवायची पारी, नाही तर मोदक आपला फुटेल. आणि एकदम जाडही नाही ठेवायची, नाहीतर अगदीच पीठ पीठ लागणार. अशी आपली ही पारी रेडी झाल्यानंतर आपण त्यात आता सारण भरणार आहोत. हे सारण आता आपण मध्ये थोडंसं एकत्र करणार आहोत, म्हणजे ते एकदम सेंटरला राहील आणि इथे तिथे जास्त पडणार नाही. आता आपण ह्याला अशा बारीक बारीक कळ्या करणार आहोत. आता आपला मोदक तयार झालेला आहे. असेच मी आणखीन काही नैवेद्यासाठी मोदक बनवून घेते. तोपर्यंत मी एक आपलं साधं कुकरचं भांडं घेतलं आहे आणि त्यात मी हळदीची पानं ठेवलेली आहेत. हळदीच्या पानाने खूपच छान फ्लेवर येतो, खूप छान सुवास येतो त्याला. तर नक्की तुम्ही हळदीची पानं वापरून स्टीम करा मोदक. हे मी मोदक तुम्ही बघितलं असाल थोडं पाण्यात भिजवून मग त्या भांड्यात ठेवलेलं आहे, म्हणजे ते थोडे सॉफ्ट राहतात, अगदी कडक होत नाहीत. इथे मी फक्त हळदीचं पान थोडं मऊ करून घेते, म्हणजे मोदकांवरती ते ठेवून आणखीन उरलेले मोदक मी त्यावर ठेवू शकते. तर आपले नैवेद्याचे मोदक तयार झाले आहेत आणि करंजी सुद्धा रेडी झालेली आहे. आता आपण ह्याला वाफवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी कुकरच वापरते आहे. फक्त आपल्याला शिट्टी काढून घ्यायची आहे. आणि 10 ते 12 मिनिटंच वेट करायचं आहे. त्यानंतर आपण बघू शकतो आपले गरमागरम उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. आणि हे मी माझं नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून पहा.